नमस्कार. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली. जानेवारी महिन्यामध्ये ही घोषणा झाली असून लवकरच 8वा वेतन आयोग आपले कामकाज सुरू करणार आहे. अजून 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. मात्र लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या पॅनलकडून प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची आशा आहे. यामुळे सध्या सर्वत्र 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा असून 8वा वेतन आयोग हा लागू झाल्यानंतर काय बदल होणार याबाबत जाणून घेण्याची कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता सुद्धा आहे. नव्या 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती राहणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. एवढंच नाही तर सध्याच्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर कसा ठरला होता याबाबतही कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आज आपण 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर कसा ठरवला होता याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार 2014 मध्ये स्थापन झालेल्या 7व्या वेतन आयोगाच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवताना 2.57 फिटमेंट फॅक्टरचा अवलंब करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे आयोगाने लागू केलेला हा फॅक्टर फक्त सरळ पद्धतीने वेतन वाढीसाठी नव्हता, तर त्यामागे सखोल अभ्यास सुद्धा झालेला होता. याआधी 6व्या वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7,000 रुपये इतके निश्चित करण्यात आले होते. दरम्यान याच किमान वेतनाला 2.57 ने गुणून किमान वेतन हे निश्चित करण्यात आले. अशा तऱ्हेने किमान वेतन 18,000 रुपये ठरवण्यात आले. पण या फिटमेंट फॅक्टर ठरवताना वेतनवाढी मागे 15व्या इंडियन लेबर कॉन्फरन्स 1957च्या मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा आधार घेण्यात आला. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी आयोगाने एका 3 सदस्यांच्या कुटुंबाचा दरमहा गरजांचा अभ्यास केला. या अभ्यासात एका कुटुंबाला महिन्याला किती खर्च करावा लागतो याचा सखोल अभ्यास झाला होता. या अभ्यासामध्ये असे निदर्शनास आले होते की एका कुटुंबाला अन्न, भाजीपाला, दूध, फळे, डाळी, साखर यासाठी दरमहा 9,217.99 रुपये लागतात. तसेच इंधन, वीज, पाणी यासाठी 2,304.50 रुपये लागतात. शिक्षणासाठी जवळपास 3,388.97 रुपये लागतात. सण समारंभ यासाठी 2,033.38 रुपये लागतात आणि घरभाडे म्हणून 524.07 रुपये लागतात असे या अभ्यासातून समोर आले. म्हणजे एका तीन सदस्य कुटुंबाला महिन्याचा खर्च म्हणून जवळपास 17,468.91 रुपये लागतात असे या अभ्यासातून निष्पन्न झाले. दरम्यान यावर 125% महागाई भत्ता विचारात घेऊन 3% अतिरिक्त खर्च धरून अंतिम रक्कम ही 17,992.98 रुपये इतकी झाली. मग सरकारने ही रक्कम राऊंड फिगर करून 18,000 रुपये इतके किमान वेतन निश्चित केले. अशा तऱ्हेने 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर ठरवण्यात आला होता. 8व्या वेतन आयोगात सुद्धा याच पद्धतीने फिटमेंट फॅक्टर ठरवला जाणार आहे. पुढील वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 1.92 ते 2.886 या दरम्यान ठेवला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगात काय होणार हे खरं तर पाहण्यासारखेच आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.